खूप दिवसांपासून माझी चॉकलेट केक खायची इच्छा झाली होती आणि आरोही तसं मला म्हणली होती, मम्मा माझ्यासाठी चॉकलेट केक बनव. पण घरात काय कोको पावडर अवेलेबल नव्हती, त्यामुळे मला बनवताच आलं नाही. म्हणलं चला आज चॉकलेट केक जरा आहे ना वेगळ्या पद्धतीने बनवू, म्हणजेच बिस्किटांपासून बनवू, कारण त्याची टेस्ट पण सेम चॉकलेट केक सारखीच येणार आहे. म्हणून मी इथे एक कढई प्रीहीट करायला ठेवली आहे गॅसवरती आणि माझ्याकडे टीन आहेत केकचे. मग मी त्याला ऑइलने असं ब्रश करून घेतलं आणि त्याच्यामध्ये इकोबेक टाकून घेतलं, ज्याने आपला जो केक आपण काढू ना त्यावेळेस एकदम व्यवस्थित असा बाहेर येईल. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मैदा पण डस्ट करू शकता. आता इथे मी सगळे बिस्किट मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे. आता याला आपण सगळे मिक्सर करून घेणार आहोत, एकदम पावडर करून घेणार आहोत याची. आता त्याच्यामध्ये थोडं थोडं दूध टाकून आपण सगळं मिश्रण एकत्र करून घेणार आहोत. एकदम पातळ पण नाही करायचं आणि घट्ट पण नाही ठेवायचं, असं मिश्रण करायचं. आता त्याच्यामध्ये आपण 1 चमचा जो पोह्याचा चमचा असतो ना, पोहे खातो तो चमचा आहे ना इनो टाकायचा आणि त्याच्यावरती थोडंसं आहे ना दूध टाकायचं, म्हणजे तो इनो जो आहे ना तो ॲक्टिवेट होतो. आता सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे त्याची. आता ही कन्सिस्टन्सी एकदम बरोबर आहे बघा. आता आपण हा सगळं जो बॅटर आहे ना तो टीनमध्ये टाकून घेतला आहे आणि त्याला 1-2 वेळा असं टॅप करायचं, म्हणजे त्याचे एअर बबल्स ना बाहेर येतील. नंतर द्यायचा प्रीहीट कढईमध्ये ठेवून द्यायचा. आता 30 ते 35 मिनिटं ह्या केकला आपण हातही लावायचा नाही. 30 ते 35 मिनिटं याला मस्त कमी गॅसवरती व्यवस्थित बेक असा होऊन द्यायचा. मग नंतर एक टूथपिक घ्यायची किंवा मग तुम्ही ना सुरी पण घेऊ शकता आणि त्याने चेक करायचं. जर क्लीन आली तर आपला केक झालेला आहे. मग गरमागरम असा केक मी बाहेर काढून घेतला, त्याच्या कडा मोकळ्या करून घेतल्या. तोपर्यंत आरू माझ्याजवळ आली होती, मम्मा कधी होतोय केक. मग मी तिच्यासाठी म्हटलं ठीक आहे तूच काढ. पहिल्यांदा काढला तर व्यवस्थित आला होता आणि दरवेळेस मी जेव्हा केक बाहेर काढ